आपण निघलो हरिश्चंद्र घाटासाठी. आपण भरलेलं आहे 390चं पेट्रोल आणि आपण चाललोय गाडीवर. इथून पेट्रोल भरलंय सध्या. लवकरच पोहोचतो ना आपण एका टायमाला. पेट्रोल नाही लागलं पण बरं आहे, चल काय नाही चालतंय. अजून आपल्याला 150 किलोमीटर जायचं आहे काहीतरी आणि यो हायवे आहे आपला सध्या. आपण ह्याच्यावरनं चाललोय. लय लांब जायचं अजून. स्कूटी घेऊन आलोय आपण. बघू आता तरी मग 4 तास जातील आपले जायला. लवकरच निघू आपण. काय ते थांबलेलं असं मोबाईलला चार्जिंग करताना आणि गाडी इथे. फक्त आता 22 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 22 लगेच होऊन वाटते. बघू, रस्ता खराब आहे पण मी बघून आलो आहे. मंदिर चांगलं होतं, महादेवाचंच होतं. बाजूला थोडं तला इथं छोटा, तिथं एक कुंड आहे. यो व्ह्यू तुम्ही बघितला असताना आणि तुम्ही येडे होते. एकदम खतरनाक. बघा आता तुम्हाला दाखवतो मी. माझ्या कॅमेऱ्यात एवढी क्लिअरिटी नाही पण बघा ना काय खतरनाक आहे. आणि तिथं आपली गाडी. असं नाही पण लय खतरनाक. हे बघायला लय मजा येते. म्हणजे मी परत येईन आता, बसने येईन यावेळी. आता गाडीने चुकी झाली पण बसने येईन पुढच्यांदा. तर जाऊ आता पुढं. आपण आलो तर आहे आता. एक मित्र भेटलेला, तो गेला. पण आता लेच वरती वाटते. 1-1.5 तास लागन तो बोलतोय. आणि असं काही ते नजर आहे. दम खूपच लागले पण आता जायला तर लाग ना भावा. मग सांगता नाही ना, मी एवढा खुश झालो. मी हार मानलेली. मी बोललो मी घरी जातो बाबा, लय थकलो आता. पण बाबा देव देव आहे शेवटी, महादेव. त्यांनी दाखवलं त्याचं दर्शन शेवटी. हे मंदिर. आणि मी फक्त थोड्या अंतरावर आहे. लोक जाऊन दर्शन घेतो आणि परत खाली उतरायचे. बाबा तुम्हाला नाही सांगता येणार मी किती डिमोटिवेशन झालतो की मंदिर भेटतंय का नाही भेटत, का रस्ता चुकलो. पण देव आहे शेवटी. देवाने मला परत रस्ता दाखवला आणि मी आलो शेवटी. ते मंदिर आहे असं, डोंगर होते किल्ल्याची इथं बोललेलं. आलो शेवटी. लय टाईम झाला पण आलो. सगळं जुनं काम आहे एकदम. हे ना आतून आवाज गुंजतो मंदिर. हे ते शिवलिंग. आता दुसरीकडे जायचं आपल्याला. सगळं पाण्या साच आहे इथं. साचवा केलेलं आहे जुन्या टाइम. विहिरी खोदल्याने. तेरे पान लेके जा रहा है क्या मैं? वापस बोलेगा दिया नहीं. उधर आहे मंदिर. रुक दिखत आहे. बघत असतो ना शिवलिंग 3 स्तंभला, त्याच्या इथं मी आलो आहे. पण सध्या वाटतं इथं पाणी नाही आहे. आणि बघा बाहेरून काय ते असं दिसतं. आतून तुम्हाला दाखवतो मी लगेच. त्या आपण व्हिडिओमध्ये बघतो ते शिवलिंग हे 3 स्तंभ आहे. कलियुग, सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग. त्यातनं 3 तुटलेले आहेत. एकच बाकी आहे कलियुगाचा. त्याचा पण लवकरच अंत होईल. पण खरं सुंदर मंदिर आहे. पण पाणी नाही एवढंच आहे. काय नाही, आपण येऊ परत एकदा पाणी असेल तेव्हा नक्कीच. ते दर्शन घेऊन आपलं झालं आहे नीट. आता आपण जातो घरी डायरेक्ट. त्याला उतरायचे परत, लय पाय दुखतील. म्हणून ब्लॉग एका टायमाला इथंच एंड होईल. नाही तर जेवताना टाकलं तर टाकन बास, मग संपन. चला भेटू नंतर. काय माहिती नाही पण पाणी साचवा. मला असं वाटतं की तिथं घरं आहेत छोटे छोटे वाटते. रुमा म्हणजे देवांचं काहीतरी वाटतंय. आणि इथं पाणी काय माहिती नाही. तुम्ही सांगा तुम्हाला माहिती तर. डोंगरांच्या गोदीत बसलेलं हे मंदिर आहे. मग विचार करा किती मुश्किलने बांधलं असून. आणि खाली त्या साईडला शिवलिंग येते 3 स्तंभला. गोष्टी अशा असतात की त्या तिथंच सोडून दिलेल्या चांगल्या असतात. आता मी इथं मंदिराला येण्यासाठी काल निघलेलो. मंदिराचं दर्शन घेतलं, निघलो. लगेच निघलो मी. दर्शन घेऊन थांबलो नाही ले. कारण की कोण नाही माझ्यासोबत व्हिडिओ फोटो काढायला. म्हणून मी सांगतो की काही काही गोष्टी अशा आहेत की त्या नाही तुम्ही विसरू शकत आयुष्यात. आता ह्यो लंबा मी कधीच नाही विसरू शकत. कारण की ह्यो एवढा सुंदर होता. पहाटे पहाटे तुम्ही बघितला असताना सकाळ सकाळी म्हणजे अतिही सुंदर, लय सुंदर. काही काही गोष्टी सोडून द्यायला लागतात. त्यात सगळे येतात का. समजा शिक्षण असो म्हणजे नसन जमत तर कोशिश करायची, शेवटपर्यंत करायची एकदम संपुष्टावर. पण नाही जमत तर काय करता येईल तुम्हाला. प्रेम असो का 4 दिवसाची भेटलेली मुलाखत सोडून द्यायच्या. आणि त्या घेऊन बसल्या ना तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ नाही शकत मित्र. म्हणून मी तेच करतो. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. लाईफ जगायची. आज नाही उद्या सक्सेस होणं आहे मेहनत करत राहिल्यावर. म्हणून सांगतो सक्सेस भेटणार तुम्हाला, गॅरंटी देतो. मी देतो गॅरंटी. तुम्ही मेहनत ठेवा चालू फक्त.
एक रिव्हर आहे आणि पावसाळ्यात वाटतंय लय भारी आनंद येत असं लोकांना, काय ब्रिजवरनं जाताना खाली पाणी. आपण ट्राय करू पुढे यावर्षी पावसाळ्यात यायचा. पावसाळ्यात ओलं लय हाल होते ना एका टायमाला, कारण की रस्ता तुम्ही बघितला आहे कसा आहे, मातीच आहे. पावसाळ्यात सगळी माती वाहत असते. पण जमलं तर येईन मी, नाही तर बघू. आलो तर तुम्हाला दाखवीनच नक्की. ब्लॉग तर येईनच माझा, यूट्यूबला पण येईन, इंस्टावर पण मी टाकतो रील बील. तर प्लीज जाऊन मला हे करा, फॉलो करा. आणि व्ह्यूज लय कमी येतात ब्लॉगला, म्हणून मी लय रेग्युलर टाकत नाही. तुम्ही या ब्लॉगला व्ह्यूज दिल्या जास्त तर मी गॅरंटी देतो रोज ब्लॉग पाडेन मी, रोज. फनी ब्लॉग, जिममधले पाहिजे तर जिममधले, कॉमेडी पाहिजे तर कॉमेडी, काय पण. आणि इथं हे ठिकाण होतं की इथं मी एक डिसिजन चुकीचं घेतला असतं ना तर माझे रस्ते लागले असते. की आपल्या लेफ्ट साईडला आता रस्ता आहे, यात राईट साईडला होता, लेफ्ट साईडला एक आहे आणि यो एक होता. तर मी चॉईस केला यो राईट साईडचा, सॉरी लेफ्ट साईडचा. म्हणजे येताना जाताना आपण राईट साईडनं चाललो आहे, पण असं आहे म्हणून थोडे प्रॉब्लेम होतात. तुम्ही कधी पण येताना ना माझा ब्लॉग बघितला कोणी आणि येत असला तर या साईडला जाऊ नका, पलीकडे जायचं नाही. ह्याच्या रिव्हर आहे, पावसाळ्यात पाहत असेल, या रिव्हरच्या पलीकडे जायचं नाही, सरळ यायचं आहे इथूनच. आणि मी ब्लॅक आलो असेल कारण की सूर्य माझ्या माग आहे. आता मी करायचं बस करू, आता भेटू नंतर. बटन तुम्हाला दाखवायचं राहिलं मूवीमधलं सीन. इथं आपण एकदम चांगलं सीन क्रिएट करू शकतो, भूताचा असू, ॲनिमलचा असू, कशाचा असू, पिक्चरमधला. पण आपल्याला भेटतच नाही, प्रोडक्शनच नाही आपल्याकडं. एवढं महाग का भेटतं वरच्या ठिकाणी गेल्यावर. तुम्हाला त्याची मेहनत दाखवतो, किती मेहनत असते घेऊन जायची. हे सगळे झाड आहेत हां का. हे इथं चुकलेलं मी, तो बोर्ड लावला ना तिथून तुम्ही वरती जातील चुकून, तिथून नका जाऊ.